नागपूरचे भोसले. कुठले भोसले? नागपूरचे भोसले. नागपूरच्या भोसल्यांनी काय केलं पहा. नागपूरचे भोसले सुद्धा हे पराक्रमी राजा होते. खतरनाक. आता पहा, या नागपूरच्या भोसल्यांनी इंग्रज सरकारनं काही सळोखीबोळ करून सोडलं होते आपण पाहू. त्यामध्ये पुरसोजी भोसले हे शाहू महाराजांच्या काळामध्ये वराड आणि गोंडवन या प्रदेशांची सनद त्यांना देण्यात आली होती. सनद म्हणजे बक्षीस, म्हणजे हा प्रदेश आपण काय करायचा, सांभाळायचा आणि त्याच्यातला जो काही कर वगैरे आहे तो घ्यायचा, त्याला सनद असे म्हणतात. तर नागपूरच्या घराण्यामध्ये पुरसोजी भोसले हे खूप मोठे आणि प्रसिद्ध सरदार होऊन गेलेले आहेत. तर त्या ठिकाणी त्यावेळेच्या काळामध्ये नागपूर भोसल्यांपैकी रघोजी भोसले हे सर्वात कर्तबगार आणि पराक्रमी पुरुष होऊन गेले. या ठिकाणी पहा, हे रघोजी भोसले या ठिकाणी चित्र दाखवलेलं आहे की रघोजी भोसले यांनी इंग्रज सरकारला खूप सळोखीबोळ करून सोडलं होतं. अशा प्रकारचे हे पराक्रमी राजे होते पहा. या ठिकाणी दक्षिणेमधील तिरुचिरापल्ली व आरकट यांच्या आसपासचा प्रदेश मराठ्यांच्या वर्चस्वाखाली काय केला होता, त्यांनी आणला होता. जे रघोजी भोसले होते ते दक्षिणेकडे होते पहा. दक्षिणेकडील भागामध्ये त्यांना हा दक्षिणेकडील प्रदेश दिला होता की पेशव्यांनी सरकार लढा आणि तुम्ही तिकडलं कारभार पहा दक्षिणेकडला. अशा प्रकारे नागपूरच्या भोसल्यांची काय केली होती, रघोजी भोसल्यांची नेमणूक त्या ठिकाणच्या प्रदेशामध्ये केली होती. बंगाल, बिहार आणि ओडिसा प्रांतांच्या चौथाईचा वसुलीचे अधिकार शाहू महाराजांनी त्यांना दिले होते. आता हे बंगाल, बिहार आणि ओडिसा हा प्रदेश दिसतंय का मी? नागपूरच्या जे रघोजी भोसले आहेत त्यांनी खूप छान पद्धतीनं आपल्या आधिपत्याखाली आणला होता. त्यावेळेच्या काळामध्ये पहा, बंगाल प्रदेशामध्ये अलवर्दी खान हा एक सरदार त्या ठिकाणी होता बघा. या बंगालच्या प्रदेशामध्ये तो राज्य करत होता. त्याच्या आधिपत्याखाली तो प्रदेश होता. या अलवर्दी खान बंगाल आणि बिहार या ठिकाणचा तो नवाब होता इसवी सन 1740 आणि 1756 मध्ये. आणि हे रघोजी भोसले हे भोसलेकरांचे शक्तिशाली मराठा होते. त्यांच्यामध्ये काय झालं, अलवर्दी खान आणि रघोजी भोसले यांच्यामध्ये काय केलं, खूप मोठ्या लढाया झाल्या. त्यावेळेच्या काळामध्ये मुघल सत्ता ही कमजोर होती आणि त्यावेळेच्या काळामध्ये प्रांत हे अस्थिर होता आणि मराठ्यांना खूप चांगल्या प्रकारची संधी होती की आपलं जे राज्य आहे तर ते राज्य कुठं करायचं, हे दिल्लीच्या तख्तावर पोहोचण्यासाठी हा जो बंगालचा प्रदेश आहे खूप मोठा होता, त्या ठिकाणचा सुपीक प्रदेश होता. त्यामुळं मराठ्यांना ओडिसा मोहीम 1741 पासून करावी लागली. तर रघोजी भोसले यांनी काय केलं की बंगालवर त्यावेळेच्या काळामध्ये हल्ले चढवले. या ठिकाणी बंगालचा प्रदेश आहे आणि किती प्रकारच्या लढाया झाल्या या ठिकाणी चित्रात दिसते आपल्याला. तर बंगाल हा काय होता, ओडिसा हा काय होता, बंगालकडे जाण्याचा गेटवे म्हणजे त्या ठिकाणचा मार्ग होता आणि तो राजनैतिक दृष्ट्या खूप महत्वाचा होता. तर या ठिकाणी अलवर्दी खान आणि मराठे जे भोसले आहेत त्यांच्यामध्ये अनेक लढाया झाल्या. बंगाल आणि ओडिशाच्या सीमेवर जास्त करून झालेल्या आहेत. तर त्या ठिकाणी काही वेळा काय झालं, मराठ्यांना यश आलं आणि काही वेळा अलवर्दी खानला यश आलं. तर हे त्या ठिकाणी दाखवले पहा, खूप मोठ्या साऱ्या या ठिकाणी लढाया त्या बंगालच्या प्रदेशामध्ये मराठा आणि त्या अलवर्दी खान बंगालच्या नावामध्ये झालेल्या या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. आता या ठिकाणी ज्या लढाया सुरू होत्या तर त्यावेळेच्या काळामध्ये काही वेळेस मराठ्यांना विजय प्राप्त झाला आणि काही वेळेस अलवर्दी खानला. परंतु मराठ्यांच्या ज्या गनिमी काव्याचे जे युद्ध नीती होती आणि जे हलके फुलके आणि जलद हल्ले होते गनिमी काव्याने केलेले, तो अलवर्दी खान परेशान झाला आणि त्या परेशान झाल्यामुळं त्याला काय केलं, तडजोड करावी लागली. कंटाळून तो तडजोड करू लागला आणि त्याने काय केलं की अलवर्दी खानने शेवटी कंटाळून त्याला तडजोड केली आणि मराठ्यांना चौथाही कर देण्यास त्यांनी काय केलं, मान्य केलं. मला नको, तुम्ही काय करा, हा कर घेऊन टाका. मग या अशा प्रकारे ओडिशामधील महसूलही त्यामध्ये काय केला, समाविष्ट केला. म्हणजे अर्थात प्रत्यक्षात काय झालं, ओडिसा हा
तर या ठिकाणी काय झालं पहा की त्या ठिकाणी जे मराठ्यांनी पुरीचे जगन्नाथ मंदिर हे सुद्धा काय केलं त्या ठिकाणी सुरक्षित ठेवलं आणि त्यांना जे वाटसरू आहेत आणि जे मंदिराला भेट देणारे आहेत त्यांना सुद्धा संरक्षण देण्याचं काम केलं, कारण त्यावेळेच्या काळामध्ये खूप लुटारू येत होते. आता हे चित्र पहा, ते नागपूरचं जे सरदार होते ते त्यांना कुठला प्रदेश दिला होता या ठिकाणी चित्रामध्ये दाखवले की असा प्रकारचा प्रदेश रघुजी भोसले. आणि हे जे अलीवर्दी खानचं जे लढाया वगैरे तो करत होता ते सैनिक, हे चित्र या ठिकाणी दाखवले. या ठिकाणी अशा प्रकारे त्यांच्या लढाया व्हायच्या त्या बंगालच्या प्रदेशामध्ये. आणि हे रघुजी भोसले यांनी काय केलं होतं, पराक्रम केला होता की बंगालच्या ओडिसावर त्यांनी कशा प्रकारचे राज्य प्रस्थापित केलं, मराठ्यांचा ध्वज फडकवला, या ठिकाणी चित्र दाखवलेलं आहे. तर रघुजी भोसले हे खूप काही कर्तबगार आणि घराण्यातले राजा होते. आता बघा, इसवी सन 1803 मध्ये काय झालं, मराठ्यांचं प्रभुत्व ओडिसावर होता इसवी सन 1803 पर्यंत. आता हे नागपूरचे जे भोसले होते त्या नागपूरच्या भोसल्यांना सगळीकडे काय केलं होतं, त्यांचा डंका पेटाला होता आणि त्यांनी हे बंगालच्या ओडिसा प्रांतावर राज्य केल्यामुळं हे ब्रिटिश सरकार सुद्धा खूप धास्ती घेतली होती त्यांनी. आणि त्या धास्तीमुळं काय केलं, मराठा डीज हे इतिहासामध्ये खूप मोठं प्रसिद्ध आहे. तर हे कुठं बांधले पहा, कलकत्ता शहरामध्ये. हे नागपूरच्या भोसल्यांची धास्ती त्यावेळेच्या काळामध्ये ब्रिटिशांनी घेतली होती आणि मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून कोलकाता शहराचा बचाव करण्यासाठी काय केलं, त्यांनी एक शहराभोवती एक खंदक खोदला. काय खोदला? खंदक खोदला. आता तो कोणत्या नावानं प्रसिद्ध होता? तो मराठा डीज या नावानं तो प्रसिद्ध झाला. आता पहा, या ठिकाणी अशा प्रकारे या कोलकाता शहराला त्यांनी काय केलं, खंदक बांधला. हे पहा, हे कोलकाता शहर आणि अशा प्रकारे त्यांनी काय केलं, शहराला असं खंदक बांधून घेतलेला आहे. हे बघा, हे कलकत्ता शहर अशा प्रकारचं त्यावेळेच्या काळामध्ये अशा प्रकारे सुंदर असं शहर त्यावेळेच्या काळामध्ये होतं. आणि ही जी नदी आहे त्यावेळेच्या काळामध्ये मराठ्यापासून जे संरक्षण व्हावं त्यासाठी अशा प्रकारचे संरक्षण भिंत त्यांनी खंदक बांधलं होतं या कलकत्ताच्या शहरा शेजारी, आणि त्यालाच काय म्हणतात, मराठा डीच असं म्हणतात. काय म्हणतात? मराठा डीच असं म्हटलं जातं. ही खूप मोठं इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे नागपूरच्या भोसल्यांच्या धास्तीमुळं त्यावेळेच्या काळामध्ये ब्रिटिशांनी ही मराठा डीच संरक्षण भिंत बांधली होती असं इतिहासामध्ये त्याची नोंद आहे आणि खूप मोठं प्रसिद्ध आहे. त्यावेळेच्या काळामध्ये पहा, मराठ्यांची अशा प्रकारे सरदारांची त्यावेळेच्या काळामध्ये धास्ती होती. हे आपल्याला मराठा डीच या खंदकावरनं आपल्याला दिसून येते. आता आपण ग्वाल्हेरची शिंदे हे पुढच्या भागामध्ये पाहूया. धन्यवाद.